त्या वाढदिवसाच्या निमित्तानं परभणी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं शहरामध्ये विविध उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येत आहेत। पक्षाच्या वतीनं 7 दिवसाचा एक कार्यक्रम आखून दिलेला आहे। पक्षाच्या वतीनं जे कार्यक्रम आखून दिले त्याच्यात रुग्णाला फळ वाटप असेल, रक्तदान शिबिर असेल, मुलांना वह्या पुस्तके वाटप असेल, असे वेगवेगळे विविध कार्यक्रम आपल्याला त्या ठिकाणी दिलेले आहेत। आता महिला मंडळाच्या वतीनं आमच्या त्या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला, फळ वाटपाचा कार्यक्रम झाला। आमच्या अल्पसंख्याकांच्या वतीनं बरेच उपक्रम या ठिकाणी राबवले जात आहेत। अकबरभाई असेल, सर्व पदाधिकाऱ्याच्या वतीनं आणि युवकच्या वतीनं देखील तटकरे साहेब आले त्या दिवशीच्या कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या वतीनं मुलांना बॅग आणि पुस्तके वाटप करण्यात आली। पण मध्यंतरी हे कार्यक्रम आखत असताना बऱ्याच जणांची मागणी झाली की बाबा परभणीमध्ये आपण हे जे कार्यक्रम होतात हे त्या ठिकाणी आणि प्रत्येक पक्ष हा कार्यक्रम घेतो किंवा प्रत्येक नेत्याच्या बाबतीत असं फळ वाटपाचं रक्तदानाचा कार्यक्रम होतो। परभणी फेस्टिवल मला वाटतं मी ज्यावेळेस महापौर होतो 2014 नंतर 15 नंतर फेस्टिवल झालंच नाही आणि फेस्टिवल घेण्याचं कारण उद्दिष्ट त्यावेळेस जे आम्ही आखलं होतं की जे लहान मुलं असतील म्हणजे लहान मुलापासून ते रिटायर्ड वयोवृद्धापर्यंत आपण त्या ठिकाणी वेगळ्या स्पर्धेचं आयोजन, वेगळ्या कार्यक्रमाची मेजवानी, वेगळे नाटक, ऑर्केस्ट्रा व सर्व सांस्कृतिक व्यासपीठ या परभणीकरांना उपलब्ध करून देण्याचं काम आपण त्या ठिकाणी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.